विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बघता बघता चौथा दिवस आलाय. पण थांबा ना, मला तुम्हाला चॅलेंज करायचंय. कुठल्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगतोय काय ते नीट लक्ष द्या. बघा, मी इथं सिम्बॉल्स लिहिणार आहे बघा, सिम्बॉल्स. ठीक आहे. मी ए लिहितोय, बी लिहितोय, सी पण लिहितोय, डी पण लिहितोय, ई पण लिहितोय. ओके. त्याच्यानंतर मी एफ लिहितोय, जी सुद्धा लिहितोय, एच पण आहे, आय सुद्धा आहे, जे सुद्धा आहे, के सुद्धा आहे. लक्षात घ्या. यल सुद्धा आहे, एम, अरे वा, आर्यन सुद्धा आहे. त्याच्यानंतर ओ ओ ओ ओ सिम्बॉल. ठीक आहे, चला जाऊ दे, मला आठवत नाही म्हणूया आपण. पी आहे, आहे. इथं मी जरा बाजूला ठेवतोय ओला. पी आहे, क्यू आहे, मी तुम्हाला सांगतो आर सुद्धा आहे, एस सुद्धा आहे, टी, यू पण आहे, व्ही पण आहे. लक्षात घ्या. आता हे डब्ल्यू जाऊ दे. अरे डब्ल्यू का नाही? वर्क डन, वर्क डन आहे की डब्ल्यू सुद्धा. लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो एक्स आपण युज करतो. वाय आणि झेड बद्दल आता मला लगेच पटकन क्लिक होत नाहीये. तर मी तुम्हाला सांगतो ए जे सिम्बॉल आहे ना, म्हणजे कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. हीट ऍब्सॉर्ब टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन द बॉडी, ही त्याची डेफिनेशन आहे. लक्षात घ्या. ऍक्च्युली रेशो असल्यामुळे युनिट नाहीये. बी म्हणजे ना वेन्स लॉ जो आहे ना त्याचा कॉन्स्टंट आहे. लक्षात घ्या. सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट. डी म्हणजे डेन्सिटी घेऊ शकतोय मी. ई म्हणजे कोएफिशियंट ऑफ इमिशन. एफ म्हणजे फोर्स, ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणूया आपण. त्याच्यानंतर एच म्हणजे कोण आहे? प्लँक्स कॉन्स्टंट. आय म्हणजे कोण आहे? करंट. जे म्हणजे कोण आहे? तुम्हाला माहिती आहे तो. ठीक आहे, युनिट आहे, जूल म्हणूया आपण. के म्हणजे काय? आता मी लिहितो के इक्वल्स टू व्ही अपॉन यल. कोणती डेफिनेशन आहे? पटकन आठवलं पाहिजे. मग मला म्हणायचंय काय बघा, यल म्हणजे कोण? लेंथ. यल म्हणजे कोण? अँग्युलर मोमेंटम. यल म्हणजे अँग्युलर मोमेंटम, हे सुद्धा सिम्बॉल आहे. यल म्हणजे लेंथ, हे सुद्धा सिम्बॉल आहे. बर, आय म्हणजे जर मी कॅपिटल आय घेतलं तर त्याला मोमेंट ऑफ एनर्शिया सुद्धा म्हणतात. आणि यल म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जर मी कॉईल घेतली तर याचा जो सेल्फ इंडक्टन्स आहे त्याला सुद्धा यल सिम्बॉल आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय की फिजिक्स मधले सगळे सिम्बॉल, अरे लॉग टेबल काढा, त्याचं मागचं पेज काढा, सगळे सिम्बॉल तुम्हाला दिसतील. मग करताय काय क्विक रिव्हिजन? करताय क्विक रिव्हिजन? लक्षात घ्या. एम म्हणजे तुम्हाला सांगतो मॅग्नेटिक मटेरियल मध्ये आहे बरं का. लक्षात घ्या. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, पी म्हणजे लिनियर मोमेंटम, क्यू म्हणजे चार्ज आहे, ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, क्यू आर अपॉन क्यू. मी तुम्हाला सांगतो एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, टी म्हणजे टाइम, इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी, वर्क डन. वर्क म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. थर्मोडायनामिक्स मध्ये लागणार आहे. जस्ट मी एक गमतीने सांगितलंय रे तुम्हाला. आपण आता एक काम करा, मी तुम्हाला सांगतो आजच्या टार्गेटमध्ये इन्क्लूड करा की ऑल डेफिनेशन सिरीज मध्ये पहिला व्हिडिओ मी ऍज अ डेमो म्हणलाय, पण त्यात पण एक टॉपिक कव्हर केलाय. नंतर 1 2 3 4 असे झालेत. टोटल 50+ डेफिनेशन झालेल्या आहेत. याची एक करून टाका क्विक रिव्हिजन म्हणूया आपण. हा, एकदम क्विक रिव्हिजन करून टाका. मला सांगताना अतिशय आनंद होतोय की ज्या टेम्परेचरला सरफेस टेन्शन 0 होतं, असं विचारलं की माझी मुलं लगेच उत्तर देतात क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल टेम्परेचर. With the temperature at which ferromagnetic substance become paramagnetic, QD temperature. But angle between tangent drawn to the free surface आणि solid surface measured within the liquid, angle of contact, phenomena of rise or fall of the liquid inside the capillary tube, capillarity. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सगळ्या डेफिनेशन्स मुलांनी अगदी परफेक्ट केले, विथ न्यूमेरिकल सुद्धा काही ठिकाणी केलेत. मग तुम्ही का थांबला? लक्षात घ्या. अरे पण थांबा ना, आजचं टार्गेट वेगळं आहे ना, डे 4 आहे. डे 4 ला सगळ्यात इम्पॉर्टंट की आज ग्रॅव्हिटेशन फिनिश होणार आहे. ओके. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री फिनिश झालंय, स्टेट्स ऑफ मॅटर स्टार्ट होणार आहे. आणि ट्रिगो तर सुरूच राहणार आहे. थोडं थोडं रोज रोज होतंय तुमचं. लक्षात घ्या, होतंय. आणि नेहमी मनीष सरांचा नंबर दिलाय, डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर आहेत. तुम्ही आम्हाला कॉल नक्की करा. लक्षात घ्या. पण सगळ्यात इम्पॉर्टंट ग्रॅव्हिटेशन. मग जी इक्वल्स टू जीएम अपॉन आर स्क्वेअर. ओके. GH upon G, that equals to R upon R plus H bracket square किंवा 1 minus twice H upon R. GD upon G 1 minus D upon R. पुन्हा पोटॅन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का अजून काय आहे त्या टॉपिक मध्ये? एस्केप वेलॉसिटी, क्रिटिकल वेलॉसिटी. फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. बरं, आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. या पॉइंट आणि या 2 पॉइंट मध्ये कोणत्या पॉइंटला, ज्या पॉइंटला ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 असणार आहे,
त्या ठिकाणचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काढायचं आहे, लक्षात घ्या. चॅलेंजिंग क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. आणि मी होमवर्क म्हणतो चेक करेन तुमचं, लक्षात घ्या. ओके, मग आता आजचं टार्गेट पण तुम्हाला देऊन झालंय. ओके, खूप मोठं टार्गेट आहे. हे 3 व्हिडिओ कंप्लीट करून डेफिनेशन्स करायच्या आहेत. आणि ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. आपण ना कुठला तरी एक बोर्डचा पेपर काढूया बरं का, लक्षात घ्या. आपण कोणता तरी एक बोर्डचा पेपर फाइंड आउट करूया, लक्षात घ्या. शोधतो इथं मी फिजिक्स पेपर म्हणून. PHY फिजिक्स पेपर. ओके, जुलै 2023चा पेपर काढूया. ओके, 24 भरपूर पेपर आहे. हा ओपन करूया. ओके, तर मी तुम्हाला सांगतो की या पेपरमध्ये फिजिक्सचा पेपर आहे, लक्षात घ्या, की या पेपरमध्ये समजून घ्या मी काय सांगतोय ते बघा. किती डेफिनेशन्स आलेत ते बघूया आपण. डिफाईन पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे तो के व्ही अपॉन एल, लक्षात घ्या. पहिली डेफिनेशन आहे. डिफाईन गायरोमॅटिक रेशो, 2 डेफिनेशन्स आल्या. डिफाईन इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, 2 2 4. एडी करंटचे डेफिनेशन 5 मार्काला झाले, लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेक्शन सी मध्ये ना सुद्धा डेफिनेशन असतात बरं का भावानो, पण या ठिकाणी दिसत नाहीये. सेक्शन डी मध्ये डिफाईन आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस 7 मार्क झाले. डिस्टिंग्विश मध्ये डेफिनेशनच लिहायचे असतात, लक्षात घ्या. ते 8 9. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर 10. तुम्हाला सांगतो इथे पण बघा, फ्रोनॉफर 12 मार्काच्या डेफिनेशन्स आहेत. त्यामुळे आजचं टार्गेट कंप्लीट केलं की काय होणार आहे, डेफिनेशन्स पण होणार आहेत. ओके, ते सगळं ग्रॅव्हिटेशन कंप्लीट होत आहे. आणि हे एवढं जर कंप्लीट केलं तुम्ही, मी तुम्हाला सांगतो, तर आपले 1 2 3 4 5 अगदी 6 टॉपिक कंप्लीट होत आले 4 दिवसात. आणि हे स्पीड ट्रिमेंडस आहे, लक्षात घ्या. पण समजून घ्या, एक मोमेंटम आहे, एक सुरुवात आहे. वेळच्या वेळेस अभ्यास करायचा आहे, यश नक्की मिळणार आहे. ऑल द बेस्ट.